आहे तुझा, 3-3 मुलांचा बाप आहे मी, एकही कामाचा नाही रे, नुसती नगाला नग जन्माला आले. ती एक सून, ती कायम सटकलेल्या डोक्याची. घरात एकटी राधा काय ती चांगली मुलगी आहे बघ, पण ती घरात नाही, ती घरापासून दूर. काय वाटेल ते करायला तयार आहे, पण सगळं घर एकत्र आलेलं पाहायचंय रे मला. घारू, माझा संसार मला पुन्हा जोडून देणार आहे, प्लीज. मध्ये सावड स्वतःला. दादा, दादा, मी मगाशी तुमच्या रागवले, सॉरी. तुम्हाला आता बरं व्हायचंय ना, ठणठणीत व्हायचंय ना? नाही बरं व्हायचंय, जगण्याचा कंटाळा आलाय मला. कोणासाठी जगायचं? नको. तुमच्या सौरभच्या छकुल्यासाठी. माझ्यासाठी. तुझ्यासाठी. तू कुठे घरी यायला तयार आहेस? नाना तऱ्हेने प्रयत्न करून बघितले. तू जर येणारच नसशील तर मी जगून करू काय? आणि आले तर? खरंच येणार आहेस घरी? मी येते. चालेल ना? काय पाहिलंस, गुणाची पोर आहे माझी. आता मला जगायला हवं, ठणठणीत व्हायलाच हवं बाबा. आणि ते सूप, सूप आण. सावका सावका बस. भरू का मी? बरोबर ताकद झाली तुझ्या. हे नुसतं येते म्हणाले ना, 1000 हत्तींच बळ आलं. सावकाश सावकाश. एवढी मजल गेली त्या रंजूची? नाही तर काय, मला तर ना वैताग आला या घरात राहायचा. पण अगं या ना त्या कारणाने सतत कटकट सुरू असते ग. हे लोक स्वतः मजा करत नाहीत आणि आम्हालाही करू देत नाही. आता दादा हॉस्पिटलमध्ये आहेत म्हटल्यावर आपण काय खाणं पिणं सोडायचं का? आई अगं, मला साधा पिझ्झा खावासा वाटला तर खाऊ नये का मी? मला खावासा वाटला म्हणून यांनी मला आणून दिला. शांतपणे पिझ्झा खात बसलो होतो आम्ही, तर रंजूताई आल्या आणि लेक्चर द्यायला सुरुवात केली. तुला माहितीये, केदारना वाटेल तसं बोलल्या त्या. ते दादा लांडगा लांडगा चिडवत असतात केदारना. तेव्हा कुठे असतात ग या? सांग ना. कुठे नाही, इथेच असते. हे बघ, जे बरोबर ते बरोबर आणि जे चूक ते चूकच म्हणते मी.
आजपर्यंत केदारची बाजू घेऊन दादांना खूप बोललीये मी, पण शेवटी काय, केदारने त्याचे रंग दाखवलेत ना, मग त्याला बोलायला नको? अहो तुम्ही तुमच्या भावाला बोला, हवं तर तुमच्या दादांनाही बोलू शकता तुम्ही, पण माझ्या मुलीला कशासाठी बोलता? आणि ते खाण्यावरून, असं कुणाला खाण्यापिण्यावरून बोलू नये हो. मागच्या वेळेस पेस्ट्रीवरही असंच रामायण केलं होतं घरात. सून आहे ना ती या घरची, तिला डोहाळे लागलेत, खावंसं वाटलं तर कशाला बोलायचं खाण्यावरून? विनाकारण पराचा कावळा का करताय तुम्ही? अरे वा, आणि तुमच्या मुलीला तिच्या खोलीत ताटाच्या ताटं नेऊन दिलीत मी, याची जाणीव नाहीये तिला, ते नाही कधी सांगितलं तिने. बाकीच्या गोष्टी मात्र तिखट मीठ लावून सांगते. जिला आपल्या बहिणीविषयीच माया नाहीये, तिला आमच्याविषयी कुठून येणार हो? पाहिलंच नाही, एवढं सगळं करून सवरून ती राधाच यांना प्रिय. अगं स्वतःच्या सख्ख्या भावावर हात उचलला यांनी. काय काय सांगतेस काय गार्गी? रंजूताई, अहो कुठली पातळी गाठली तुम्ही? नवऱ्याचाच गुण लागला असणार, चाळ संस्कृती पुरेपूर उतरली अंगात. माझ्या नवऱ्याचं नाव घ्यायची गरज नाही गार्गी. का नाही घ्यायचं? घेणार मी त्यांचं नाव. काम धंदा तर काही करत नाही, नुसतं घरी बसायचं आणि सासऱ्यांच्या जीवावर तुकडे मोडायचे. गार्गी, आता हे अति होते हा. गप्प बसायचा थोबाड फोडीन तुझं. वा, छान रंजूताई, छान. म्हणजे माझ्या समोरच माझ्या मुलीच्या अंगावर हात उचललात तुम्ही. मग मी समोर नसताना कशा वागत असाल तिच्याशी याचा अंदाज येतोय मला. मी बघते ना माझ्या मुलीच्या अंगाला कोण हात लावतोय ते. तुमच्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये. बघितलंस ना, बघितलंस आपण आक्रमक झाल्यावर कशी माघार घेतली ते. जशास तसं वागायला शिक. काळजी करू नकोस, एकेकाला चांगली वठणीवर आणते की नाही बघ. थँक्यू डॉक्टर राधा. मनोहर, तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन माझ्या घरी येत आहे. माझ्या वडिलांवर आणि माझ्या कुटुंबावर मोठेच उपकार झालेत तुमचे. अँड येस, तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझा अजिबात त्रास होणार नाही तुम्हाला. तुम्ही म्हणतच होतात मला भेटू नकोस, मला तोंडही दाखवू नकोस. जेव्हा मी जिव्हाळ्यापोटी पुन्हा पुन्हा तुम्हाला भेटायला येत होतो, पण आता नाही होणार तसं. आणि हो, तुम्ही हे जे करताय ना ते नका करू. म्हणजे तुम्ही हे जे सतत दाखवायचा प्रयत्न करताय की तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे, ते नका करू. ते सगळं नाटक आहे. हो, कळून चुकलंय मला. सो प्लीज ही नाटकं बंद करा आता. आपण हे जे करतोय ना, ती फक्त एक ऍडजस्टमेंट आहे आणि केवळ तेवढ्याचसाठी तुम्ही माझ्या घरी राहायला येताय. सो तेच फॉलो करूया. थँक्यू.
अँड वन मोर थिंग, आमच्या घरावरचं कर्ज हा सर्वस्वी आमचा प्रश्न आहे. त्याच्यात कृपया तुम्ही लक्ष घालू नका. I'll take care of it. तुम्हाला फक्त माझ्या वडिलांकरता बोलावलंय. हे बघा जावई बापू, जे झालं ते फार वाईट झालं. मी पण सुनावलं रंजूताईंना, पण त्यांच्यात काहीही फरक पडलेला नाही. शेपूट वाकडं ते वाकडंच आहे. आई, अगं यांचा ना रंजूताईंवर खूप जीव आहे, म्हणून तर त्यांनी हात उगारला हे फार मनाला लावून घेतलंय ग यांनी. ग लागणारच ना. अपेक्षाभंगाचं दुःख खूप वाईट असतं गार्गी. पण मी काय म्हणते जावई बापू, कुणाकडनं करायच्या हो अपेक्षा? लायकी आहे का त्यांची? आई, अगं हे ना खूप भोळ्या स्वभावाचे आहेत. मनात एक, ओठात एक असं काही नसतं यांचं. जे काही आहे ना ते स्पष्टपणे तोंडावर बोलून मोकळे होतात आणि मग समोरचे कांगावा करत बसतात. हे बघा जावई बापू, अजूनही वेळ गेलेली नाही. आपलं कोण परक कोण ओळखा ना जरा. हे बघा, काडीची किंमत नाही तुम्हाला दोघांना या घरामध्ये. रंजूताई ज्या पद्धतीनं वागल्यात ना गार्गीशी, त्यावरून स्पष्ट होतंय हे. मी तर क्षणभरही थांबले नसते इथे, पण काय करणार सांगा. तुमच्या दोघांमध्ये जीव अडकलाय हो माझा. म्हणूनच एक फोन केला ना गार्गीनं, तर निघून आले इथे. ऐका माझं, मी मागही तुम्हाला म्हटलं होतं आमच्याकडे चला. हे तुम्हाला बिझनेस मध्ये पार्टनर करून घ्यायला तयार आहे. तुमची प्रॅक्टिसही करा, क्लिनिक चालवा, तिथं मजेने राहा ना दोघं. काय ठेवलं इथे? ऐका माझं, चला तिकडे. पण या घरावरचा माझा हक्क मी का सोडू? नाही, या घरातला माझा वाटा मी मिळवणारच. रात्री 1-1 वाजता पिझ्झे खायचे आणि आम्ही काही बोललं की लगेच आईला चुगली करायची. कामाला तर काडीचा उपयोग नाहीये. माझा नवरा मात्र खूप तो यांच्या डोळ्यात. रंजे, रंजे चल, रंजे चल लवकर. अरे काय झालं काय? हे राजा काय झाला? सो रडतं का चला तू? यश, यश आपण आता इथे 1 मिनिट सुद्धा राहायचं नाही. अगं पण काय झालं काय? त्या गार्गीची आई आली ना तिच्या साथीला. हा, आपल्या इथे राहण्यावरून मला नाही ते टोमणे मारले त्यांनी. ते काही नाही, दादा घरी आले ना की आपण आपल्या घरी निघून जायचं. आपण नाही राहायचं इथे. आपल्या घरी? कुठलं आपलं घर? विकला नाही आपण घर? आणि ते बोलले म्हणून तू त्यांच्यासाठी आपण घर सोडून जायचा? दुर्लक्ष करणं त्यांच्याकडे. ते बोलले म्हणून निघून गेलो तर मग त्यांच्या हातात कोणीच दिल्यासारखं नाही होणार काय? म्हणजे तुला कळत कसा नाही? अगं आता सीमा वहिनी घरात नाही, आपण दोघं जण निघून गेलो रागाच्या भरात. काय त्यांचंच राज्य? आणि दादांचा काय? दादांकडे कोण बघणार? त्यांचे हाल कोण काढणार? हो रे, ते लक्षातच आलं नाही माझ्या. बरं जाऊ दे, त्यांच्याकडे दुर्लक्ष कर. राधा घेऊन येते दादांना. अय्या, राधा येते. हो हो, तेच सांगायला आलो होतो तुला. दादा येते, दादा. चल 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 लवकर चल. आले वाटतं. गॅस कोण बंद करणार? सावकाश बस, सावकाश. हळूहळू, सावकाश. थकवा आला रे एकदम. राजा रडू नको. हे मूर्ख मुली, बाप जिवंत आहे अजून, रडतेस कशाला? ठणठणीत बरावून घरी आलोय मी. आणि बघ कुणाला घेऊन आलोय बघ. राधा,
रंजूताई, राधा, किती दिवसांनी बघते ग तुला. हं? आणि हे काय, तू आज कशी काय आलीस? तुला औक्षण नको का करायला? इतक्या दिवसांनी आलीस तू. तू जा बरं बाहेर जाऊन थांब. मी रंजूताई आले ना मी आत, राहू दे. दादा, दादा तुम्ही तरी सांगा ना. हो ए राधा, मोठ्याने सांगितलेलं ऐकायचं, कळलं की नाही? ती सांगते ना ते ऐक. जा ओवाळून घे गपचूप. जा रंजे, ताट घेऊन ये. आता काय बघत उभी राहिलीस? आले हो मी. राधा, आलीच बरा झाला. सगळा घर कसा बघ भरल्यासारखा झाला. फार भोगलास. बाहेर जाऊन उभी राहा. अरे पण सौरभ कुठे आहे? तो गाडी पार्क करतोय आणि सामान घेऊन येतोय. किती दिवसांनी पुन्हा माझ्या घरी आले. सौरभ कसा वागेल माझ्याशी? कसाही का असे ना, पण माझ्या घरी आले मी. बाळा, तू तुझ्या हक्काच्या घरी आलायस आज, प्रथमच. शब्द बोले तेरी भारी. आज राधाच्या हातचा चहा. थांब मी देतो त्याला. हा घे. हे घ्या. छानच असणार. हे काय राधा, अगं तू आल्याला कामाला ठेव बरं ते खाली. असू दे. नाही ते खालती ठेव आणि बस बस बरं आधी सावकाश. खरंच राधा, तू घरी आलीस ना, इतकं छान वाटतंय. आता पुन्हा पहिल्यासारखं सगळं छान होणार. आणि त्यातून गोड बातमी घेऊन आलीस तू. यश, आपल्या पुहूला आता सवंगडी मिळणार खेळायला. किती मजा येईल ना. बघ बघ लाजते, बघ कशी लाजते. कुहू कुठे आहे? झोपलीये का? मग काय, बाईंना झोप भारी प्रिय. होय होय. हो, पण आपल्या मोठ्या बाळाला
कोण मोठा बाळ? अरे मध्याला, त्याला झोप म्हणून नाही, सारखा कसली तरी चिंता करीत बसतो आणि जागा राहतो. मी आता त्याला दम देऊन दामटून झोपून आलो. म्हटलं आता राधा आली ना, सगळं काही व्यवस्थित मार्गी लावेल. बरोबर बोललो की नाही? होय होय. घरू अण्णा, हं. सीमा वहिनींना दादांबद्दल माहितीये? नाही, तिला काही सांगितलं नाही ग. कितीतरी दिवसांनी माहेरी गेली आहे ती. कशा लोकांस तिला काहीतरी या मध्याबद्दल सांगून तिची काळजी वाढवायची. पण खरं सांगू का राधा, तू घरी येणार म्हणून सीमानी हे असं रुसून निघून जाणं मला नाही आवडलेलं. रंजे, गार्गी केदार कुठे आहेत? ते आपल्या खोलीत. ते कधी बाहेर येत आहेत? हो ना. आणि आता तर काय, केदारच्या सासूबाई म्हणजे तुझी सरिताई आली आहे ना. सरिताई आलीये? होय. मी भेटून येते. आता ही कशाला गेली त्या सैतानांच्या राज्यात? नाहीतर काय.